सर्वसामान्यांसाठी घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। घरगुती सिलेंडर 29 रुपयांनी महागलाय। मुंबईत सिलेंडरचे दर 941.50 रुपयांवर आलेले आहे, तर दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत 942 रुपये। सध्या सरकारी तेल कंपन्या इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट आणि वाढत्या खर्चाचा सामना करतायत। यापूर्वी 7 मार्च 2026 रोजी सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वाढले होते आणि आता पुन्हा सिलेंडरचे दर वाढलेले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झालेली आहे। घरगुती सिलेंडरचा दर वाढला, 29 रुपयांनी सिलेंडर महागलेला आहे। तर मुंबईत सिलेंडरचे दर 941.50 रुपये इतके झालेले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त केली जाते। आणखी किती वेळा दरवाढ सर्वसामान्यांना पाहावी लागेल असा सवाल उपस्थित केला जातोय। तर 29 रुपयांनी घरगुती सिलेंडर महागलेला आहे। व्यावसायिक सिलेंडर नंतर घरगुती सिलेंडरचे दर हे तब्बल 29 रुपयांनी वाढलेले आहे, त्यामुळे सिलेंडरचा दर 941.50 रुपये पोहोचलेला आहे। सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, पुन्हा एकदा घरगुती सिलेंडरमध्ये दरवाढ झालेली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना आणखी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। बरोबर आपण बोलल्याप्रमाणे या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसलेली आहे। सामान्य नागरिकांच्या व्यवहारामध्ये आता चिंताही वाढत चाललेली आहे, कारण की या ठिकाणी घरगुती सिलेंडरचे दर हे वाढलेले आहेत। घरगुती सिलेंडरचे दर आता 29 रुपयांनी महागलेला आहे आणि आपण बघतो या ठिकाणी मुंबईमध्ये त्याचे दर आता 942 रुपये झालेले आहेत। आपल्याबरोबर काही महिला आहेत। ताई, सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, तर आपण बघू शकता या ठिकाणी कोणीही बोलायला रेडी नाही आहे आणि या आपण ज्या प्रकारे सिलेंडरचे दर हे वाढलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी मोठा फटका हा सामान्य नागरिकांना या ठिकाणी बसणार आहे, कारण की 29 रुपयाची ही दरवाढ झालेली आहे। आत्तापर्यंत काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले होते, तसंच आपण बघतो CNGचे दर देखील वाढलेले होते आणि त्यानंतर आता LPGचे म्हणजे घरगुती सिलेंडरचे दर हे वाढलेले आहेत आणि हे दर आपण बघतो 29 रुपयांनी वाढलेले आहेत। त्यामुळे मोठा फटका या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे। सातत्याने हे दर वाढत राहिले तर सामान्य नागरिक त्यांची चिंताही वाढत राहील आणि आपण बघतो या ठिकाणी मोठी चिंता ही वाढलेली दिसून येत आहे, कारण की दिल्लीमध्ये आपण दर बघितले तर 942 रुपये झालेला आहे, तर आता मुंबईमध्ये आपण दर बघितलं 941.50 रुपये झालेला आहे। त्यामुळे जो दर 912 रुपये होता तो आता 941 रुपये झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या खिशाला ही कात्री बसलेली आहे। अगदी, त्यामुळे सर्वसामान्यांचं आणि गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे। मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।